या व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आज आपण आलो आहोत हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये, ज्या बैलाने मुंबईमध्ये अत्यंत दबदबा, मिलिंद दादांचं नाव साता समुद्रपार नेलं असा सर्वांचा लाडका शॉटगन आणि स्पीड किंग म्हणून भुंगा डॉन म्हणून ज्याची ओळख आहे असा भुंगा डॉन. आणि आमचा मुंबईमध्ये बिनजोड क्षेत्रामध्ये अत्यंत वरच्या लेवलचं नाव दादांचं, मिलिंद शेठ दादांचं आहे. आणि सुरेंद्र दादा देखील आपल्यावर समवेत आहेत. दादा, प्रथमतः आमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. दादा, काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आजचं नियोजन आपलं शेवळ्याबांचा पाखऱ्या आणि मुंबई ही गाडी हमेशा पळत आली, मुंबईतून पळाली आहे आणि 76 गटामध्ये 50 तासामध्ये गट पास झाला. कसा लागला, स्पीड कसा लागला? चांगला लागला. चांगला लागला. दादा, कधी केलं होतं नियोजन हे? नियोजन पहिला झालं होतं आणि हे घरची गाडी पळते ना आणि ही गाडी मुंबईतून पळाली नियोजन. दादा, सर्वात महत्वाचा प्रश्न विचारतो की बैलगाडी क्षेत्रामध्ये हे बैलगाडी क्षेत्राची पंढरी म्हणून ओळखली जाते. काय सांगाल या मैदानाबद्दल? सुंदर असं नियोजन केले ना, भूत ना भविष्य असं होऊ शकत नाही की दोन वाजेपर्यंत 100 गट पळून गेले. आणि हे शिस्तबद्ध मैदान आहे, पेडगाववाल्यांचं शिस्तबद्ध मैदान आणि जनतेचं मैदान आहे, जनतेच्या मनातलं मैदान आहे. हा पेडगाव इंडियाचे पळण्यासाठी सगळे बैलगाडी मालक, नंदी आपले उत्साह असतो ह्या मैदानात पळण्यासाठी. आणि प्रत्येक बैलगाड्या मालकाला एकच इच्छा असते की ह्या मैदानाचा गुलाल आपल्या कपाळी लागला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दादा आपल्या भुंगाचं एक वैशिष्ट्य, 3 फेऱ्यामध्ये आणि आम्ही आपल्या बिनजोडमध्ये काय फरक आहे, काय सांगाल? कशी गती लावतो? नाही, बिनजोड मध्ये पण चांगल्यापैकी गती लावतो, 3 फेऱ्या गती लावतो. बैल कुठे काही पडतच नाही आजपर्यंत. जिथे पडा तिथे बैल गुळामध्ये राहिलेला आहे. दादा, सर्वात महत्वाचा प्रश्न विचारतो की बैलगाडी क्षेत्राने आपल्याला आजपर्यंत काय दिलं? म्हणजे आज चांगली माणसं जोडायला मिळाली. आज तुमच्यासारखी माणसं जे अनोखी मित्र आज जोडले आपल्याबरोबर. आज भोगाला ताता वर्ग, असंख्य ताता वर्ग आहे, तर तात्याबद्दल आणि चांगल्यापैकी प्रतिसाद भेटतो जनतेचा आम्हाला. दादा, आजच्या मैदानासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच आपलं नाव साता समुद्रापार संपूर्ण जगभरात भुंगाच्या मार्फत हो, या आमच्या चॅनल कडून सदिच्छा. धन्यवाद. आणि दादा, आमच्या चॅनल कडून तुम्हाला एक छोटीशी भेट. ओके. आणि असंच आमचं प्रेम सदैव भुंगावरती राहील आणि आपलं नाव आणि आपल्या मुंबईचं नाव असंच रोशन करत राहू, या आमच्या चॅनल कडून भुंगासाठी सदिच्छा दादा. धन्यवाद. थँक्यू.